नमस्कार, मी चंद्रकांत दुसाने. सुवर्ण खानदेश लँड्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राच्या नवदुर्गा पर्व दुसरं या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांसोबत संवाद साधतोय, त्यांचा जीवन प्रवास जाणून घेतोय, तसंच महिला सक्षमीकरणाबाबत त्यांचं मत नेमकं काय हे देखील जाणून घेतोय. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या पाहुण्या आहेत त्या म्हणजे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ज्यांनी नावलौकिक मिळवले आहे त्या म्हणजे मृणाल कुलकर्णी मॅम. त्यांनी आपल्या कारकिर्दीत बाल कलाकारापासून सुरुवात करत ऐतिहासिक चित्रपटमध्ये काम केलं, आपल्या वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आणि या माध्यमातूनच प्रेक्षकांची मनं जिंकली, तसेच प्रेक्षकांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलंय. तसेच राजे शिवछत्रपती, फर्जंद, फतेह शिकस्त अशा ऐतिहासिक चित्रपटांमध्ये राजमाता जिजाऊ यांची भूमिका त्यांनी साकारून आपल्या अभिनयाद्वारे स्त्री शक्तीबद्दल अत्यंत एक आदर निर्माण केलाय. तसेच सोनपरी ही त्यांची मालिका अगदी लोकप्रिय ठरली होती आणि त्या मालिकेतून देखील त्यांनी बाल प्रेक्षकांची मने जिंकण्यात त्या यशस्वी ठरल्या. आज आपण नवरात्रीनिमित्त त्यांच्यासोबत संवाद साधतोय. मॅम, तुमचं सुवर्ण खानदेश लँड्स मध्ये मनापासून स्वागत आणि तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. सुवर्ण खानदेशच्या सगळ्या सबस्क्रायबर्सना माझा नमस्कार आणि नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मॅम, गेल्या 30-35 वर्षांपासून तुमची अभिनयाची कारकीर्द आहे. एक उत्कृष्ट अभिनेत्री, दिग्दर्शिका, तर निर्माती असा हा तुमचा प्रवास राहिला आहे. मात्र स्वतःच्या दृष्टिकोनातून या प्रवासाकडे बघताना तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल याबद्दल? एक तर स्वतःच्या आवडत्या क्षेत्रामध्ये काम करायला मिळणं ही खूपच चांगली गोष्ट असते. त्यातून जर तुम्हाला त्या कामासाठी रेड कार्पेट असलं म्हणजे जर स्वतः तुम्हाला स्ट्रगल न करता तुम्हाला आपोआप चांगल्या भूमिका येत गेल्या तर सोन्याहून पिवळं असं फार कमी लोकांच्या आयुष्यात घडतं. माझ्या मात्र आयुष्यात सुरुवातीपासून तसं घडत गेलं. स्वामी या मालिकेपासून मी सुरुवात केली आणि तेव्हा तर मी काही ठरवलेलं नव्हतं मला या क्षेत्रात करिअर करायचं आहे, पण हे करिअर आपोआप होत गेलं. मी असं म्हणते गमतीने की कधी कधी तुम्ही तुमचं करिअर निवडता आणि कधी कधी करिअर तुम्हाला निवडतं. तर माझ्या बाबतीमध्ये असं झालं की करिअरनीच मला निवडलं आणि त्यामुळे मला पुढे अनेक उत्तमोत्तम भूमिका मिळत गेल्या. पण त्याचबरोबर एक गोष्ट मी लक्षात ठेवली की जे माझ्या मनाला पटत नाही किंवा ज्या घरातून ज्या अतिशय संस्कारशील वातावरणातनं मी जन्माला आले, मी वाढले, मी लग्न करून ज्या कुटुंबात गेले त्या कुटुंबाला अ, कुठेतरी अ, संकोच वाटेल अशा पद्धतीचं काम माझ्या हातून होता कामा नये आणि एवढी एकच गोष्ट मी पाळली. आणि मला वाटतं त्यामुळेच आज मी रसिकांच्या मनात एक वेगळं स्थान मिळवून आहे. कारण हे क्षेत्र असं आहे की तिथे तुम्हाला खूप वेगवेगळ्या गोष्टींचं आकर्षण वाटू शकतं. अनेक ही मोहमयी दुनिया आहे, चंदेरी दुनिया म्हणतात हिला. आणि त्याच्यात येण्यासाठी मग अनेक लोक स्ट्रगल म्हणतात, पण त्या नावाखाली त्यांचं कधी कधी दिशाभूल होते किंवा कधी कधी फार महत्वाच्या नसलेल्या, फार चांगल्या नसलेल्या अशा भूमिका कराव्या लागतात. कारण काम सुरू ठेवलं पाहिजे, काम सुरू ठेवलं पाहिजे. माझ्या नशिबाने असं मला कधीच करायची वेळ आली नाही. आणि तशा अर्थाने तुम्हाला गंमत सांगायची तर खानदेशशी माझं नातं आहे. माझ्या आजोबांचा जन्म वऱ्हाडात झालेला आहे. त्यामुळे कुठेतरी एक माझा कनेक्ट खानदेशशी जोडलेला आहे. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची खास तुमच्या दर्शकांसाठी म्हणजे मला खानदेशी पदार्थ खूप आवडतात. मॅम, ऐतिहासिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारताना अ, काय नेमके चॅलेंजेस असतात? एखादं आपण पात्र साकारतो त्यामागे काय नेमक्या आव्हानांचा आपल्याला सामना करावा लागतो? अ, ऐतिहासिकच असं नाही, कोणत्याही प्रकारची भूमिका साकारताना तुम्हाला चॅलेंजेस असतातच असतात. कारण तुम्ही एक पात्र जिवंत करत असता. आता उदाहरणार्थ माझी अवंतिका ही व्यक्तिरेखा बघा. अनेक लोक मला अजूनही अवंतिका अवंतिका म्हणून ओळखतात. अशी कोणी अवंतिका जागीरदार नावाची व्यक्ती नाहीये. पण ती व्यक्तिरेखा मी लोकांच्या मनामध्ये निर्माण करू शकले. तर त्यासाठी चॅलेंजेस असतातच. तुम्हाला एक कलाकार म्हणून तुमचे डोळे कान सतत उघडे ठेवावे लागतात. अ, तुम्ही एखादी व्यक्तिरेखा साकारत आहात तर तुम्ही त्यावेळेला कोणती ढब बोलण्याची वापरणार आहात, तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे घालणार आहात, तुम्ही कसं दिसणार आहात, तुम्ही कसं बोलणार आहात, तुम्ही भावभावना कशा व्यक्त करणार आहात, या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तिरेखेबरोबर येतात आणि ते समजून घ्यावं लागतं आणि त्यानुसार ते ठरवून त्याच्याशी आपण म्हणू शिस्तीने ती व्यक्तिरेखा चालू आहे तोपर्यंत त्याच पद्धतीने तुम्हाला
ती व्यक्तिरेखा साकार करावी लागते. आता जिजाऊ साहेबांची जर आपण उदाहरण घेतलं तर एका अर्थाने त्याही खानदेशाशी जोडलेल्या आणि अतिशय स्ट्रॉंग अशी ही व्यक्तिरेखा आहे. अशा वेळेला मी जर खूप सॉफ्ट पद्धतीने त्यांचे संवाद म्हटले, तर आता गमतीचा भाग, मी नेहमी असं म्हणते की मी स्वतः एक दिग्दर्शिका आहे आणि मला जर जिजाऊबाई साहेबांच्या भूमिकेसाठी कुणाची निवड करायची झाली असती तर मी कोणाची केली असती, असा मी जेव्हा विचार करते तेव्हा मला असं वाटतं मी माझी नसती केली निवड. अच्छा. कारण मी अशी बारीक, दिसायला नाजूक साजूक असं, तर रूढार्थाने मी माझी निवड पटकन केली नसती. पण जेव्हा ही व्यक्तिरेखा आपणहून माझ्याकडे चालत आली तेव्हा मी असं, म्हणजे ती सोडण्यासारखी व्यक्तिरेखा तर नाहीच नाही, तिच्यापासनं इतकं काही शिकण्यासारखं आहे की नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. पण मी तेव्हा ठरवलं की ही आई ही शरीराने स्ट्रॉंग असेलच असं नाही, ती मनाने इथून स्ट्रॉंग असली पाहिजे. आणि मग मी हेडस्ट्रॉंग म्हणजे चांगल्या अर्थाने अतिशय जिद्दीची, ताकदवान अशी बाई तिच्या डोळ्यातून व्यक्त होते कायम. म्हणून मग मी माझ्या डोळ्यांवर आणि डोळ्यातून व्यक्त करता येणाऱ्या भावनांवर जास्ती काम केलं. तर अशा पद्धतीने आपण आपल्या मर्यादा लक्षात घेऊन सुद्धा अ, वेगवेगळ्या पद्धतीने काम करावं लागतं. वेगळ्या पद्धतीने लोकांशी जोडलं जाण्यासाठी प्रयत्न करायला लागतो. माझी सोनपरी नावाची भूमिका खूप फेमस आहे. आणि मी त्याकडेच त्या येतोय. सोनपरी मालिकेचे जर आपण उल्लेख केला नाही तर ती मुलाखतही कदाचित अपूर्ण ठरू शकते, अशी ती तुमची मालिका संपूर्ण देशभरात म्हणजे गाजलेली होती. आणि बालप्रेक्षक जे होते त्यांच्या मनात एक खोलवर तुमचे जे पात्र होतं ते रुजलेलं होतं. अ, त्याबाबत काय सांगाल? त्या भूमिकेने तुमच्या अभिनय क्षेत्रावर कशा पद्धतीने प्रभाव टाकला? एक तर गमतीचा भाग म्हणजे माझा मुलगा लहान होता जेव्हा मी ही मालिका केली आणि तो मला नेहमी म्हणायचा की मी बघतो ती टीव्हीवर आलीस की पण मला वाईट वाटतं. तर मला असं वाटायचं असं का म्हणतोय हा. मग मी विचार केला की तेव्हाच्या माझ्या ज्या मालिका होत्या त्या ग्रेट मराठा, म्हणजे त्याच्यात मी विधवा अहिल्याबाई होळकर यांची भूमिका केली होती, किंवा अम, इतर काही अशा भूमिका होत्या. हिंदी मालिका होत्या माझ्या तेव्हा चालू, हसरते सारखी भूमिका होती माझी. तर ते त्याला कळायचं नाही, तो लहान होता. तर तो मला सारखं म्हणायचा की मी थोडा वेळ बघतो आणि जातो. तू दिसली की बाहेर येतो आणि मी आत जातो. आणि मग तू मला आवडेल असं काहीतरी कर. तर तेव्हाच योगायोगाने माझ्याकडे सोनपरीची भूमिका आपणहून चालत आली. नीना गुप्ता त्याची प्रोड्युसर होती आणि ती म्हणाली की परीसारखा चेहरा आहे तुझा म्हणून मी तुला विचारते आणि आग्रह करते. तर मी म्हंटल की एकतर माझा मुलगा 7-8 वर्षाचा होता तेव्हा. आणि मी म्हंटल त्याला तर सगळं माहिती आहे अॅनिमेशन म्हणजे काय, आणि परी बिरी असं मला नाही वाटत या वयाची मुलं विश्वास ठेवतील, कारण कम्प्युटर खेळणारी मुलं आहेत ही सगळी, त्यांना सगळं माहिती असतं स्पेशल इफेक्ट्स म्हणजे काय वगैरे. तर ती म्हणाली की नाही, तू माझ्यावर विश्वास ठेव आणि आपण ही मालिका करू. तर मी सुरुवात केली. मला आठवतं अजून की क्योंकि सास भी कभी बहू थी आणि सोनपरी या एका आठवड्यात लॉन्च झालेल्या मालिका. आणि पहिल्याच आठवड्यात त्यांनी इतकी प्रसिद्धी दोन्ही मालिकांना मिळाली की पुढची 7 वर्ष या दोन्ही मालिका एकत्र चालल्या आणि जगभराचा प्रेक्षक वर्ग मला त्यामुळे लाभला. ग्रामीण भागात विलक्षण कुतूहल होतं मॅम त्या मालिकेबद्दल. हो. देशोदेशी आपण मी अजूनही कुठे परदेशांमध्ये गेले तरी सुद्धा सोनपरी च आकर्षण त्या वयाच्या पिढीमध्ये आणि त्यांच्या आईवडिलांमध्ये. कारण अनेक आईवडील मला असंही सांगतात की आमचा मुलगा किंवा आमची मुलगी सोनपरी अ, च्या आधी, म्हणजे सोनपरीचं आमिष दाखवायचो आम्ही की पटकन जेवलास तर सोनपरी दाखवणार, नाही तर नाही दाखवणार. त्यामुळे अनेक मुलं माझ्यामुळे जेवली, त्याचं मला खूप समाधान आहे. अ, राजमाता जिजाऊंच्या भूमिकेबद्दल आपण बोलत होतो. राजे शिवछत्रपती मालिका असेल, तसेच फर्जन असेल, पती शिकस्त असेल, अशा मालिकांमध्ये तुम्ही राजमाता जिजाऊंची भूमिका साकारली. खरं तर ही मालिका साकारत असताना तुम्ही त्यातून काय शिकलात आणि समाजाला आता सद्यस्थितीत तुम्ही काय संदेश देऊ इच्छितात? मला वाटतं की आई जी असते ना ती संपूर्ण कुटुंब घडवते असं तर म्हणतातच. पण विशेषतः मुलांच्या वाढण्यामध्ये त्या आईचं खूप महत्वाचं स्थान असतं. फक्त आईचं असं मी म्हणणार नाही. आजच्या युगामध्ये आईचं आणि वडिलांचं, दोघांचंही, पालकांचंच मुळात खूप मोठं महत्वाची भूमिका असते. याचं महत्वाचं कारण असं की आपण म्हणतो की चांगल्या शाळेमध्ये मुलांना घातलं, आता आमची जबाबदारी संपली, आता जातेत की शाळेत, त्यांची फी भरायची, मग क्लासला घालायचं, त्याची फी भरायची की झालं आपलं काम. तर असं अजिबात नाहीये. ज्या घरात ते मूल
जन्म घेतं त्या घरामध्ये आपण त्याला काय शिकवतो, आपल्या घरचे संस्कार काय देतो, आई वडील म्हणून त्याला सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळं होण्यासाठी काय सांगतो आणि काय शिकवतो, हे अतिशय महत्वाचं असतं. आणि हे पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मी नेहमी असं म्हणते की शिवाजी महाराजांबद्दल आपल्या सगळ्यांना अतीव आदर आहे, तर पराक्रम आहे. पण जर त्यांची आई जिजाऊ आईसाहेब नसती आणि त्यांनी जर स्वराज्याचं स्वप्न पाहिलं नसतं आणि ते मुलाच्या डोक्यात बिंबवलं नसतं, तर काय झालं असतं? एक वेगळा महाराष्ट्र आपल्याला दिसला असता. अनेक थोर पुरुषांच्या आईचं आपण उदाहरण घेऊ शकतो की त्या आया वेगळ्या होत्या नक्कीच. आणि मुलं जितकी वेगळी होती तितक्याच त्या आया किंबहुना त्यांचे वडील हे वेगळे होते आणि त्यांच्यातून त्यांनी काही ना काही घेतलेलं आहे. त्यामुळे आज आपली मुलाखत बघणाऱ्या प्रत्येकाला मी आवाहन करेन की कुटुंबामध्ये आपल्या मुलांची जबाबदारी ही आपली जबाबदारी आहे. ती शाळेवर लोटू नका, ती क्लासेसवर लोटू नका. मुलांना चांगली पुस्तकं वाचायला देणं, मुलांना गड किल्ल्यांची ओळख करून देणं, मुलांना संस्कार देणं, मुलांना बाहेरच्या जगात कसं वागायचं ह्याची शिकवण देणं, हे पालकांचं काम आहे. आणि हा सगळ्यात मोठा संस्कार माझ्यावर जिजाऊ साहेबांनी केला की म्हणतो आपण जशी खाण तशी माती. आणि त्यांनी केवळ शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज नाही, तर ती पिढी घडवली. आणि म्हणजे गमतीने मी म्हणते की विराजस आमचा मुलगा, त्याचे मित्र घरी येतात तर आपलं लक्ष असतं कोण मित्र आहेत, कोणाबरोबर काय करतो, कोणाशी बोलतो, काय संगत आहे त्याची. तर जिजाऊ साहेबांनी फक्त शिवाजी महाराजांना घडवलं नाही, त्यांनी ही संपूर्ण पिढी त्यांच्या भोवतीची घडवली. त्यांचे सगळे मित्र, सगळ्यांवर त्यांनी स्वराज्याचे संस्कार केले, स्वातंत्र्याचे संस्कार केले. आणि त्यामुळे आपल्याला आज महाराष्ट्र दिसतो आहे, किंवा आपण सुखाने महाराष्ट्रात नांदतो आहोत असं म्हणूया. सुंदर सुंदर. मॅम, अभिनय क्षेत्रात विलक्षण अशी तुमची कारकीर्द राहिलेली आहे. तुम्ही ज्या पद्धतीने काम केलं, तुम्हाला आलेले अनुभव, याबाबत तुम्हाला महिला सक्षमीकरणाबाबत काय वाटतं आणि समाजात सद्यस्थितीत तुम्हाला काय बदल अपेक्षित आहे? एक तर मला खूप आनंद होतो की आता सगळ्या क्षेत्रामध्ये महिला आलेल्या आहेत. केवळ आल्या आहेत असं नाही, तर त्या शिकून स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःच्या जबाबदारीवर तिथे वावरत आहेत. मी अनेक ठिकाणी बघते, अगदी न्यूज म्हणजे मीडियापासून ते आमच्या क्षेत्रापासून ते डॉक्टर म्हणून तुम्ही कोणतंही क्षेत्र घ्या, आता तिथे स्त्रियांचा वावर वाढलेला आहे. आपल्या घरामध्ये आपण बघतो की पूर्वीपेक्षा मुलींना कितीतरी पाठबळ मिळतं आहे. त्यांना येस. हवं ते शिकण्यासाठीची मदत मिळते आहे. आणि हे मला वाटतं केवळ शहरात नाही तर खेड्यापासून ह्याची सुरुवात झालेली आहे. आता मुली पण खूप प्रमाणात शिकायला लागलेल्या आहेत. त्यांच्या मनामध्ये स्वप्न, इच्छा, ध्येय जागृत झालेलं आहे आणि त्यांना स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी एक ऊर्जा घरून मिळते आहे, असं चित्र आपल्याला अनेक ठिकाणी दिसतं. आता फक्त स्त्रियांना माझं सांगणं हेच आहे की तुम्हाला तुमचं आवडतं क्षेत्र मिळतं आहे. किंबहुना असं मी म्हणेन सगळ्यांना आवडतं क्षेत्र मिळालं आहे का, तर नाही, अजून नाही मिळालं. किंवा एका पिढीला किंवा आमच्या मागच्या पिढीला तर नाहीच अजून मिळालं, पण तरी सुद्धा त्यांचा परीघ वाढला आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला एक्सपोजर म्हणतो आपण, तसं एक्सपोजर वाढलेलं आहे. अनेक त्यांना मुळात हातात मोबाईल आलेला आहे आणि त्या मोबाईलचा उपयोग आपण काय पद्धतीने करू शकतो याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. शिकलेल्या मुलींना मी नक्की असं सांगेन की त्यांनी आपापल्या क्षेत्रात आता त्यांना संधी मिळालेली आहे, त्या संधीचं सोनं करायचं अजून बाकी आहे. त्यामुळे आई वडिलांनी, घरच्यांनी दिलेल्या पाठिंब्याच्या आधारे पुढे जाऊन आपल्या घराचं नाव रोशन करण्याची जबाबदारी ही त्यांची आहे. आणि केवळ पैसे मिळवण्यासाठी बाहेर पडणं, याच्याहून पुढे जायची वेळ अनेक कडे आता आलेली आहे, किंवा ही संधी अनेकांकडे आलेली आहे की केवळ आता चार पैसे मिळतात म्हणून मी काम करते. अशा अर्थातच असा वर्ग आहे, तो स्त्रियांमध्ये आहे, पुरुषांमध्ये सुद्धा आहे. पण ज्या शिकलेल्या स्त्रिया आहेत, ज्यांना काही करून दाखवायचं आहे, त्यांच्यासाठी आता क्षितिज मोकळं आहे. आणि त्याचा त्यांनी जरूर लाभ घेतला पाहिजे. आणि घरातल्या स्त्रियांना आणि पुरुषांना मी अशी विनंती करेन, आवाहन करेन की आपण आपल्या मुलांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. त्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली पाहिजे. जर ते चुकत असतील तर त्यांना सांगण्यासारखं
नॉलेज, जगाचं ज्ञान हे आपल्याकडे पाहिजे मुळात. म्हणजे आई वडिलांना काय कळतंय असं जर वाटलं मुलांना, तर ते तुमचं ऐकणार नाहीयेत. त्यासाठी तुम्हाला स्वतःला घडवायला लागेल. फक्त मुलं घडवायचं हे तुमचं काम नसतं, स्वतःला घडवणं हे सुद्धा आपलंच काम आहे. मॅम, एक शेवटचा प्रश्न. अभिनय क्षेत्रात करिअर करणाऱ्या तरुण तरुणींना तुम्ही काय सांगाल? अ, अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण तरुणींना सांगेन की इथे नक्की या. इथे अनेक प्रकारचा वाव आहे. कॅमेरा समोर जसा आहे तसा कॅमेरा मागे सुद्धा आहे. तुम्ही बघता आता अगदी ऑस्कर पर्यंत आपल्या देशातल्या महिला जाऊन पोहोचल्यात, प्रोड्युसर म्हणून, दिग्दर्शक म्हणून, अभिनेत्री म्हणून किंवा संगीतकार. अ, ऑस्कर असं मी फार मोठं म्हणते असं नाही, तर सर्व क्षेत्रामध्ये, मालिकांमध्ये संवाद लेखक आहेत, एडिटर्स आहेत, कॅमेरा सांभाळणाऱ्या स्त्रिया आहेत. आजच आमच्या पुण्यामध्ये मी एक खूप छान बातमी वाचली की नाटकाचे लाईट्स आता मुली करतात. ही तशी अच्छा. पुरुषांची मक्तेदारी म्हटली पाहिजे, कारण ते जड असतं, ते कसं उचलणार वगैरे असं लोकांच्या मनात शंका असतात, पण तेही काम आता स्त्रिया करतात. त्यामुळे कोणतंच काम हे आता स्त्रियांनी सोडलेलं नाहीये. त्याच्यामुळे अशीच घोडदौड त्यांनी चालू ठेवली पाहिजे. हे मी माझ्या क्षेत्रातलं सांगितलं, पण सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रियांना आता जवळजवळ सारखा वाव मिळतो. आणि जिथे मिळत नाही तिथे त्यांनी प्रयत्न केला पाहिजे की ते आपणहून त्यांच्यासाठी दार खुलं झालं पाहिजे. जर मनामध्ये जिगर असेल तर ते नक्की होऊ शकतं. धन्यवाद मॅम. महाराष्ट्राच्या नवदुर्गा पर्व दुसरं या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्ही अत्यंत व्यस्त अशा वेळेतून खरं तर तुमचं शूटिंग सुरू आहे आणि तरी देखील तुम्ही आमच्यासोबत सहभागी झालात आणि मुक्तपणे संवाद साधलात. तसेच महिला सक्षमीकरणाबद्दल विशेष असं मत व्यक्त केलं, त्यासाठी मनापासून आभार. तर या होत्या सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी मॅम. त्यांनी आज आपल्यासोबत संवाद साधत सविस्तरपणे महिला सक्षमीकरणाबाबत भाष्य केलंय. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज हे आमचं युट्यूब चॅनल कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.